अमरावती स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मतदानानंतर राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या क्रॉस वोटिंगच्या चर्चांमुळे निकालापूर्वीच वातावरण चांगलंच तापलं असून भाजपचे माजी आमदार तसेच या निवडणुकीतील महायुतीतील भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचा दावा विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून केला जात आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, MIM, युवा स्वाभिमानी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी पक्षीय व्हीपकडे दुर्लक्ष करून मतदान केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे मतमोजणीपूर्वीच राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मतदानानंतर अनेक नगरसेवकांनी अनौपचारिक चर्चेत प्रवीण पोटे यांना अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाल्याचा दावा केला. त्यामुळे अमरावती स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात भाजपची बाजू मजबूत असल्याचं चित्र समोर येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान मतदान पार पडले. निवडणूक प्रशासनाच्या आकडेवारीनुसार एकूण 451 मतदारांपैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तब्बल 94.68% मतदान नोंदवण्यात आलं आहे. यामध्ये 225 पुरुष आणि 226 महिला मतदारांचा समावेश होता. धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे या केंद्रांवर 100% मतदानाची नोंद झाली. अमरावती केंद्रावर 95 पैकी 84 मतदारांनी मतदान केलं, तर तिवसा भातकुली केंद्रावर 38 पैकी 26 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दर्यापूर केंद्रावरही 98.33% मतदानाची नोंद झाली. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026मध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली. अमरावती तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 12 नगरसेवकांनी मतदान केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव संघटन आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपस्थित राहून मतदार नगरसेवकांचा उत्साह वाढविला. यावेळी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकजुटीचा प्रत्यय घडून आला. यावेळी आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या समवेत उपस्थित श्री यश खोडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे तसेच राष्ट्रवादीचे मनपा नगरसेवक अविनाश मार्डीकर, भोजराज काळे, रतन डेंडुले, प्रमोद महल्ले, गुड्डू धर्माळे, चंदू खेडकर, मनीष बजाज, मंगेश मनोहरे, शेख जफर, ममता आवारे, मिनल सवई आणि अर्चना पाटील व समस्त राष्ट्रवादी व महायुती समर्थक उपस्थित होते. एकीचे बळ मिळते फळ या उक्तीनुसार महायुतीतील सर्व घटक पक्ष त्यांचा आपापसातील योग्य समन्वय यामुळे विजयी होणारे उमेदवार म्हणून प्रवीण पोटे पाटील यांचाच नामोल्लेख यावेळी एकमुखाने सर्वत्र दिसून आला. तसेच प्रवीण पोटे पाटील यांचा दांडगा जनसंपर्क, सर्वांशी असलेले ऋणानुबंध पूर्ण संबंध यामुळे आदी बाबी त्यांचा विजय साकारण्यासाठी साधक ठरत असल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं. या दरम्यान प्रवीण पोटे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मनपा नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी प्रतिक्रिया दिली. महापौर श्रीचंद तेजवानी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की निवडणूक प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली असली तरी मतदानानंतर सुरू झालेल्या क्रॉस वोटिंगच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलंच रंगलं आहे. आता सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे लागलं असून प्रवीण पोटे यांचा विजयाचा दावा खरा ठरणार की निकालातून नवे राजकीय समीकरण समोर येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अमरावती स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी निकालापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षातील नगरसेवकांच्या कथित क्रॉस वोटिंगच्या चर्चांमुळे भाजपचे माजी आमदार प्रवीण पोटे यांच्या विजयाची जोरदार चर्चा रंगली आहे. तब्बल 94.68% मतदान झालेल्या या निवडणुकीचा निकाल आता कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विजय हा आज 1000% निश्चित आहे, कारण फार समोर कोणी ऑपोजिशन नाही आहे आणि माझा जो लोकांशी कॉन्टॅक्ट आहे, माझ्या मतदारांशी जो कॉन्टॅक्ट आहे तो एक फॅमिली मेंबर म्हणून मी त्यांच्याशी ट्रीट करतो. आता मी गेल्या 6 महिन्यापासून माझ्या सगळे मतदारांशी माझं पूर्ण जाणं येणं बोलणं आहे. त्यानुसार मला 1001% मला पूर्ण आश्वस्त आहे. मी 1000% मी निवडून येणार
आणि नुसतं थोडा थिरक्यार मतदारांना निवडून येणार नाही, चांगल्या मतांनी निवडून येणार. किती मतं घेऊन निवडून येतील? काँग्रेसने व्हीप जारी केलेला आहे. किती मतं हे सांगता येणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी चांगल्या मतांनी निवडून येणार. शहर काँग्रेसने व्हीप जारी केलाय. 17 नगरसेवक मतदान करणार नाही. कसं पाहता त्यांच्या? नाही, पहा, आहे त्यांचा वैयक्तिक विषय आहे. काँग्रेसने काय निर्णय घ्यावा, त्यांचे नेते कसे आहेत, काय आहे, मला काही फार सांगण्यासारखं त्यामध्ये वाटत नाही. कारण काय असते तुम्हाला सांगतो की हा काँग्रेसने सुरुवातीपासून जो निर्णय घेतला तो कसा घेतला, काय घेतला, कोण्या पद्धतीने घेतला, म्हणजे पहिल्यांदा तर काँग्रेसला कोणी उमेदवार सापडत नव्हता सगळ्यात. तरी आणला, तो काय झाला हे सगळ्यांना जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला काही जास्त बोलण्यासारखं काही वाटत नाही. आणि मला फक्त एवढं सांगता येईल की माझा विजय हा 1001% आहे. कुठे मला दुमत नाही, बऱ्याच काही गोष्टी चालतात, इकडे तिकडे होतात, पण साधारणतः माझा स्वभाव, माझं वागणं, माझं बोलणं गेल्या 14 वर्षापासून हे सगळी मतदार मंडळी पाहतात आहे आणि हे एकमेकाला कन्व्हिन्स करत आहे. कारण मी सांगितलं 35-33%, 35% जुनी मतदार आहे. ती सांगतात एकमेकाला का नाही हा माणूस चांगला आहे, फोन करतो, फोन उचलतो, येतो, भेटतो. काही तर अशी लोक आहेत की मतदाराच्या घरी जाऊन पाणी सुद्धा पिऊ शकत नाही, नेते मंडळी आहे. मी त्यांच्याकडे 6-6, 7-7 जाऊन बसून आलेलो आहे. त्यांच्या म्हणजे सुखदुःखात राहते. त्यामुळे मला सगळी गोष्ट जाणीव आहे. त्या दृष्टिकोनातून 100% माझा विजय पक्का आहे. माजी आमदार आदरणीय प्रवीणजी पोटे साहेब यांचा विजय निश्चित आहे. याच्यामध्ये कुठेही बाधा येईल असं दिसत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत आणि 12ही लोकांनी मतदान केलेलं आहे. 12ही लोकांचं मतदान महायुतीचे उमेदवार प्रवीणभाऊ पोटे यांना करण्यात आलं आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की प्रवीणभाऊ पोटे निश्चितपणे निवडून येतील आणि अमरावती महानगरपालिकेच्या विकासाला निश्चित दराने ते गती देतील अशी आम्हाला आशा आहे. काँग्रेसने एकीकडे व्हीप जारी केली होती की मतदानावर बहिष्कार करणार, त्याच्याबद्दल काय सांगा? तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांनी काय ठरवलं तो त्यांचा निर्णय आहे. म्हणजे पहिल्यांदा जाहीर करायचा उमेदवार आणि त्यानंतर माघार घ्यायची आणि आता तटस्थ भूमिका घ्यायची, हा विषय न बोलण्यासारखा आहे. तरी सुद्धा त्या संदर्भात माहिती आहेच, त्याच्यामुळे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरं त्या वैयक्तिक प्रवीण पोटेंबद्दल विचार केला तर या अगोदर 2दा जेव्हा त्यांनी त्यांचा कार्यकाळ पाहिला त्यावेळेस लक्षात असं आलं की प्रत्येक माणसाशी पूर्ण निवडून आल्यानंतर जे टचमध्ये राहण्याची प्रकार आहे त्यांचा, तो अतिशय कौतुकास्पद आहे. तेव्हा जेव्हा इलेक्शन लढत होतो तेव्हा लक्षात आलं की जुनेही माणसं, कारण असं असतं की नगरसेवक किंवा महानगरपालिकेतले नगरसेवक त्यातले बरेचसे रिपीटेड कॅन्डिडेट असतात. त्यामुळे पूर्ण 10-12 वर्षापासून जो त्या माणसाचा कॉन्टॅक्ट आहे की त्यासाठी एक जमेची बाजू आहे असं मला लक्षात आलं. किती मतांनी वास्तविक असा अंदाज घ्यायला नको, पण भरघोस मतं निवडून येतील. तर मागच्या इलेक्शनसाठी नेहमी विचारलं की मागच्या इलेक्शनपेक्षा जास्त मिळतील, कमी मिळतील असा अंदाज न व्यक्त करता एवढं सांगू शकतो की थम्पिंग मेजॉरिटीने तो माणूस निवडून येणार. काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी आज व्हीप जारी करण्यात आलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया? अतिशय दुर्भाग्यपूर्ण असा व्हीप आहे तो डिक्लेअर झाला. वास्तविक तो होऊ शकत नाही की जेव्हा आपण असं म्हणतो की लोकशाहीमध्ये आपण जगतो आणि लोकशाहीमधलं सगळ्यात महत्त्वाचं असतं की निवडणूक व्हायला पाहिजे आणि आपलं मत द्यायला पाहिजे. असं असताना एखाद्या पक्षाने आपल्या लोकांना सांगितलं तुम्ही मतच टाकू नका, ते अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांनी असं म्हटलं असतं ह्याला टाकू नका, त्याला टाकू नका, तर त्याला म्हणू शकतात असं की पॉलिसी आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की जेव्हा व्हीपबद्दल आपण बोलतो तर व्हीप इज ऑलवेज अप्लिकेबल टू जिथे व्होटिंग ओपन आहे, जिथे लक्षात येईल, जिथे आवाज पद्धती आहे, हात वर करायचा आहे, तर लक्षात येते की या माणसाने वोट दिला, या माणसाने नाही दिलं. पण ज्या ठिकाणी गुप्त मतदान आहे त्यावेळेस गुप्त मतदानामध्ये कोणी कोणाला वोट दिलं हे जर कळत नसेल तर अशा वेळेस व्हीप लागू शकत नाही. त्यामुळे हा जो व्हीप आहे हा अतिशय चुकीचा आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे असं मला वाटत नाही. पोटे साहब वन साइड निकल रहे हैं तो हमारे तो खुशी का ठिकाना नहीं है और हमको तो पार्टी धर्म निभाना ही है. मैं आज पूरे 27 नगरसेवकों के साथ में आकर यहाँ वन साइड वोटिंग किया है हमने हमारे प्रतिनिधि को, और हमें कोई शक नहीं है कि उन्हें विधान परिषद से जाने को रोक सकता है. हमें अपने आमदार पे बड़ा गर्व है. उनके 2 टर्म देखे हैं हमने. 2 टर्म में जिस प्रकार से उनकी सोच रहती है सभी नगर सेवकों को लेके चलना, वो सोच पे अभी भी वो कायम है. और आमदार अभी बन के आ जाएंगे 22 तारीख को. आप सभी की शुभकामनाएं हैं.